पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या 20 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पंढरपूर गावातील मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरसह शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांवर चर्चा झाल्याचं दिसून आलं। मात्र याच वेळी पंढरपूर नगरपालिकेकडे शहरातील विविध ठेकेदार तसेच पुरवठादार यांचे 41 कोटी रुपयांची थकीत बिले असल्याची बाबही निदर्शनास आणून दिल्याचं दिसून आलंय। शहरातील विकास कामे ठप्प होण्याचा धोकाही अधोरेखित करण्यात आलाय। त्यामुळे आता पुढील काळात त्या प्रभागाच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकास कामे करताना मर्यादा पडणार ही बाब निश्चितपणे पुढे आली आहे। अशातच काल या सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेवकाकडून त्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव दाखल करून घेतले जावेत असाही मुद्दा चर्चेत आला आणि यातूनच जवळपास 18 प्रभागातील 500 विकास कामांची यादी तयार झाल्याचंही म्हटलं जात आहे। त्यामुळे विकास कामे करताना जी कामे अत्यावश्यक आहेत आणि तातडीनं करणं गरजेचं आहे अशा कामांना प्राधान्य दिलं जावं अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी सभागृहात केल्याचं दिसून आलं। याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेकडून आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत असा प्रश्न देखील नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी उपस्थित केला। पंढरपूर नगरपालिकेकडून शहरात येणाऱ्या वाहनांना आकारल्या जाणाऱ्या पार्किंगची निविदा रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे अधिकृतरित्या पार्किंगची वसुली बंद आहे, परंतु शहराच्या अनेक भागात बोगस पावत्या देऊन तसंच बेकायदा वसुली सुरू असल्याचा आरोप नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी केला। जर अशा पद्धतीने काही खाजगी व्यक्ती परस्परच वसुली करत असतील तर पंढरपूर नगरपालिकेनं भाविकांना कुठलाही त्रास न होता पार्किंग फी कशा पद्धतीने आकारली जाईल यासाठी उपाययोजना करून निविदा प्रक्रिया राबवावी। पंढरपूर नगरपालिकेच्या मालकीच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत। करार भंग केलेल्या अथवा करार संपलेल्या अशा जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर उभारले जावेत। त्यामुळे नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, तुळजापूरला जावा, अक्कलकोटला जावा, जिथं पार्किंग घ्यायचं आपणच काय घ्यायचं नाही। बरं आपण घेत नाही, आपण खाली चोऱ्या मारत चालू ना, डुप्लिकेट पावत्यात आपण नदी पात्रात वर काही मारतात, गाल मारतात, डुप्लिकेट पावत्या फाडून वारकऱ्यांना लुटायचा धंदा चालू आहे। काय सदस्यांनी कामं द्यायचे राहिलेले, काय जणांनी दिलेले, तुम्ही कुणाची कामं आधी करणार आहात तर अध्यक्षांचं मत आले की ज्या ज्या ठिकाणी गरजेनुसार दिसेल त्या ठिकाणी सुरुवात करूया। मग ते इकडचे असं भेदभाव होणार नाही। जिथं खरंच गरज आहे जनतेच्या मागणीनुसार तिथं आम्हाला प्राधान्य दिलं जाईल।